नमस्कार। आता प्रिया ही सायलीला खूप काही बोलत असते। आता सायलीला खूप राग येतो। आता घरातले सर्वजण तिथे येतात तेव्हा मुद्दाम प्रिया नाटक करायला सुरुवात करते, रडायचं नाटक करते। मी फक्त हिच्याकडे कॉफी मागितली होती विमलकडे, तर ही सायली मला खूप काही बोलायला लागली। ती या घरची मोठी सून आहे म्हणून ती काही करणार का? अर्जुन म्हणतं, अगं तुला ना अजिबात अक्कल नाही आहे आणि सायलीला अक्कल आहे, सायलीला मॅनर्स, तुला काहीच नाही आहे म्हणून सायली तुला बोलली असेल। विनाकारण सायली कुणाला बोलणार नाही किंवा त्रास देणार नाही, हे सगळ्या घरातल्यांना सुद्धा माहीत आहे। त्यामुळे तू सायलीच्या विषयी मनात कुणालाच भडकवू नकोस, काही उपयोग होणार नाही। तेव्हा कल्पना म्हणते, जाऊ दे अर्जुन, आता जाऊ दे, विषय सोडून दे। तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो, विषय सोडून दे का? विषय सोडून दे मम्मा, प्रत्येक वेळी हिने चुकायचं आणि हिनेच गोंधळ घालायचा। माझी बायको काहीही करत नाही तरी सुद्धा ही उगाच त्याचा मोठा बाऊ करते आणि सगळ्यांच्या नजरेत माझ्या बायकोला ही पाडण्याचा प्रयत्न करते। तेव्हा लगेच प्रिया म्हणते, मी असं काहीही केलं नाहीये, मी फक्त साधी कॉफी मागितली विमलकडे। तेव्हा लगेच सायली म्हणते, खोटं बोलू नकोस, अशी शांतपणे कॉफी मागितली नाहीस तू, अरे रावीमध्ये कॉफी मागितलीस, घरची मोलकरीण वगैरे त्यांना म्हणालीस। ते ऐकून आता पूर्णाजी, प्रताप, कल्पनाला राग येतो। तेव्हा विमलताई लगेच म्हणतात, हो सायलीताई इथे काम करत होत्या, मी कणिक मळत होती आणि तन्वीताई खाली आल्या आणि मला म्हणाल्या, विमल मला कॉफी दे। मी म्हणाली, तन्वीताई थांबा जरा, कणिक मळते आणि लगेच देते। तर म्हणाल्या, हो तुझं काम होईपर्यंत मी इथे थांबणार नाही, मला आत्ताच्या आत्ता कॉफी दे। तेव्हा ती म्हणाली, 2 मिनटं लगेच होईल, कणिक होतच आली आहे। तर मला म्हणाली, तू घरची मोलकरीण आहेस, मोलकरणीसारखंच राहायचं, उद्धटपणे मला बोलायचं नाही घरच्या मालकीनीला। आता मात्र विमलताईंनी सगळं सत्य सांगितल्यामुळे घरात सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो। आता पूर्णाजींना राग येतो। पूर्णाजी पुढे येतात आणि प्रियाला म्हणतात, तुझी एवढी हिंमत, अगं तू सायलीला बोललीस, विमलला बोललीस आणि वरून सगळं करूनसुद्धा मी त्यातली नाहीच, असं कसं बोलू शकतेस तू? तू आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालती हो। आणि तिच्या हाताला धरून तिला धक्के मारत घराबाहेर काढतात। आता मात्र अश्विन काहीच बोलत नाही, कारण विमलने मोठा पुरावा दिलेला असतो। विमला जिवंत पुरावा बघून घरात सगळ्यांनाच धक्का बसतो। अर्जुन सायलीला म्हणतो, मिसेस सायली, बरं झालं तुम्ही तिची अरेरावी सहन केली नाहीत। आणि का करायची सहन? ती कोण आहे? या घरची मोठी सून तुम्ही आहात, त्यामुळे या घरातल्या लोकांना त्रास झाला तर तुम्ही बोलायलाच पाहिजे आणि तुम्ही बरोबर केलं। मग सायली प्रियाजवळ येते आणि म्हणते, मी या घरची मोठी सून या नात्याने सांगते, माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात आज तुझ्यामुळे पाणी आलं, इथून पुढे जर माझ्या नवऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं ना तर याद राख। आणि सायली ही प्रियाच्या सटासट कानाखाली वाजवते आणि पूर्णाजी तर प्रियाला धक्के मारत घराबाहेर काढतात। अश्विन हा गप्प उभा असतो। कल्पनाला तर मोठा धक्काच बसतो। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।